ठाकरे बंधू मनपा प्रचाराच्या मैदानात नाशिकमध्ये आज ठाकरेंची पहिली संयुक्त सभा होणार। अनंत कानेरे मैदानातून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। ठाकरे तोफ कुणावर बरसणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठाकरे नाशिककरांशी काय संवाद साधणार याकडे लक्ष लागलेलं आहे। मनपा निवडणूक प्रचारासाठी ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा नाशिकात होते। तर नाशिकच्या अनंत कानेरे मैदानात होणाऱ्या सभेत उद्धव आणि राज ठाकरे एकत्रितपणे प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचं कळतंय। तर ठाकरे बंधू नाशिक शहरात दाखल होणार असून संध्याकाळी अनंत कानेरे मैदानात जाहीर सभा होणार आहे। आज महत्त्वाची सभा आहे नाशिकमध्ये। उद्धवजी आणि राजसाहेब हे आज नाशिकला जातील आणि पहिली सभा आहे। काल राजसाहेब ठाण्यात होते, कल्याण डोंबिवलीत होते। आता उद्धवसाहेब उद्या संभाजीनगरला जातील, ठाण्यात सभा होईल, मुंबईत 11 तारखेला सभा आहे। अशा तऱ्हेने संयुक्त सभा आणि संयुक्त प्रचार रॅली सुरू आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर गायकवाड। सागर, सध्या किती वाजता ही सभा होणार आहे, काय नेमकं? नक्कीच आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे राज ठाकरे हे नाशिकमध्ये संयुक्त सभा घेणार आहेत आणि याची जाहीर सभा आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास सुरू होईल असं मनसेच्या आणि शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। आता नाशिकच्या ह्याच गोल क्लब मैदान म्हणजे अनंत कानेरे मैदानामध्ये आहे। आता याची जी जय्यत तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यात स्टेजवरती जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्याच बरोबरती आजूबाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या गळ्यात हात घातलेला हा जो फोटो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। आणि अशीच जी शिवशक्तीची चं नाव गाजगजर करत म्हणजे या शीर्षक देऊन हा सगळा जो स्टेज आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास ही सभेला सुरुवात होणार आहे आणि सायंकाळी 7:30 ते 8च्या सुमारास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या स्टेजवरती येणार आहे आणि त्यांच्या भाषणाची जी तोफ आहे ती गरजणार आहेत। खरं तर हजारोच्या संख्येने नाही तर लाखोच्या संख्येनं शिवसैनिक आणि मनसे सैनिक ह्या संपूर्ण ग्राउंडवरती येणार असल्याचं मनसेच्या नेत्यांकडून आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। सध्या आता या परिस्थिती जर बघितली तर आता तयारी सुरू आहे, अंतिम टप्प्यात आहे। सायंकाळी ऊन ज्या वेळेस कमी होईल त्यावेळेस 5-5:30च्या सुमारास शिवसैनिकांचं आणि मनसे सैनिक जे आहेत ते ह्या ग्राउंडवरती येतील आणि 6-6:30च्या सुमारास महत्त्वाचे नेते भाषणाला सुरुवात होईल। मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर नाशिकच्या अनेक नागरिकांनी मतदारांनी याबाबत आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मराठी माणूस एकत्र आल्याच्या भावना देखील व्यक्त केलेल्या आहेत। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मराठी माणूस एकत्र असला तरी नगरसेवक म्हणून तर जर त्यांची जर निवडणूकमध्ये जर ते निवडून आले तर त्यांनी महाराष्ट्रासह नाशिकचा विकास करावा असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। मात्र आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच नाशिकात येत आहेत। त्यांची संयुक्त जी सभा आहे ती पार पडणार आहेत। यात उद्धव ठाकरे नेमकी जनतेशी काय संवाद साधतील, त्याचबरोबर राज ठाकरे देखील जनतेशी काय संवाद साधतील, मतदारांना काय आवाहन करतील हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। निश्चित धन्यवाद सागर ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहतो।